नमस्कार, कसे आहात सर्व? माझं नाव आरजे दीपक आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप स्वागत आहे. मी आज सिंदखेड राजा फिरतो आहे आणि त्यानिमित्ताने सिंदखेड राजामध्ये ज्या ऐतिहासिक वास्तू आहेत त्या मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. आणि या व्हिडिओला पूर्ण बघा आणि या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मी या ठिकाणी आलो आहे, ती म्हणजे याला काळा कोट असं म्हणतात. कोट म्हणजे काय तर एक भिंत आणि त्याला बुरुज असं, हे माझं ॲक्च्युली विश्लेषण आहे कोटबद्दलचं. तर हे बघायला बुरुज पण आहे. आता सध्या इथे शासकीय वास्तू संग्रहालय म्हणून इमारत उभी राहिलेली आहे. ही जी कंप्लीट तुम्हाला ह्याचा दरवाजा दिसतो आहे, हा आत्ता नव्याने बांधण्यात आलेला आहे. यापूर्वी इथे दगडाचा दरवाजा असेल. तर चारीकडून ही भिंत आहे, पायऱ्यासुद्धा आहेत कोण्याकोण्यावर आणि याला बुरुजसुद्धा आहेत. तर ही अशी इमारत आहे, तिला काळा कोट असं म्हणतात. आता सध्या इथे शासकीय वास्तू संग्रहालय म्हणून आहे. हे तरी एक जागा ही बंद आहे. आतमध्ये मी विचारलं ते म्हणतात बंदच आहे, ओपन होणार नाही आहे. तर आता आपण दुसऱ्याकडे जाऊया. चला तिकडे जाऊया. आता आपण जाऊया चांदणी तलाव पाहण्यासाठी. तर आपण पोहोचलो आहोत. या जागेला म्हणतात चांदणी तलाव. चांदणी तलाव ही जागा प्रसिद्ध आहे म्हणजे नौकायानासाठी, जहाज चालवण्यासाठी, नावा चालवण्यासाठी, असं मी विकिपीडियामध्ये वाचलं होतं. तर चांदणी तलावमध्ये पाणी असायचं. चांदणी तलाव दिसतोय तेवढंच पाणी आहे त्याच्यामध्ये. संपूर्ण आता कोरडा पडला आहे. तसंही बुलढाण्यामध्ये दुष्काळच आहे, त्यातीलच एक गाव. पण मला वाटतं ते मधात जी इमारत दिसते आहे ना तुम्हाला दगडाची, तिथे काहीतरी सिक्रेट मीटिंगसाठी किंवा रिक्रिएशनसाठी उन्हाळा इथे खूप प्रखर असायचा, त्यामुळे ते नक्कीच तिथे येत असायचे. कारण अशीच एक इमारत मी अचलपूरमध्ये पाहिली आहे, तिला हाऊस कटोरा असं म्हणतात. तशीच हे काहीतरी बहुधा असेल. या जागेला चांदणी तलाव म्हणतात. आपण आता तलावाच्या आत जाऊन बघूया कसं दिसतं आहे हे तलाव. तर मी आहे चांदणी तलावाच्या आतमध्ये उभा. हा प्लेस बाहेरून तुम्हाला दिसतोच. इथे एक पोलीस हेडक्वार्टर आहे, त्याच्या बाजूनं मी तुम्हाला दाखवलं होतं. आता मी सध्या तलावाच्या आतमध्ये आहे आणि इथे पूर्वी खूप पाणी असायचं. तर इथे जहाजानं यावं लागायचं आणि मग वर म्हणजे ते त्यांच्या काही मीटिंग्स असायच्या, सिक्रेट मीटिंग्स किंवा खाजगी खलबते, ते वाचण्याचं काम इथे नक्कीच ते करत असतील. याच्या वरून हा परिसर कसा दिसतो ते मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो, कारण मला माहिती नाही जर या ठिकाणी पाणी आलं तर मग नंतर मी येऊ शकणार की नाही. चला जाऊया बाहेर. चला आपण जाऊया वर. तो मेरे पास कॅमेरा, माझ्याकडे कॅमेरा आला आहे. ये मेरा थोड़ा कॅमेरा पर्सन था जो शायद था. याला छान खिडक्या आहे, दगडाचं आहे हे सर्व. आणि इथे खूप सुंदर, इथनं मी आलो. हा खालचा परिसर आहे, जसं मी म्हटलं पोलीस हेडक्वार्टर. आणि हा पूर्ण तलावाचा परिसर आहे. नाव इथनं दुसरीकडून जाण्यासाठी सुद्धा रस्ता आहे. तर असं बहुधा हे वरून सर्व दिसतं चांदणी तलाव. हा मला वाटतं खाली जाण्याचा रस्ता असावा, पण हा सध्या बंद आहे. इथनं मला वाटतं अर्ध्यापेक्षा जास्त सिंदखेड राजा दिसतं. कधी काळी राजमाता जिजाऊ सुद्धा इथे आल्या असतील. इथनं वर जाता येतं. सांभाळून यावं लागेल. इट इज व्हेरी हेवी. उंच उंच पायऱ्या आहेत या. सी असं दिसतं.
आणि हे सगळ्यात वरचा शोर. आता मी तिकडे नाही जात. But this is चांदणी तलाव. हाय. पावसाळ्यात हा परिसर कसा सुंदर दिसत असेल तसं आताही ही इमारत खूप सुंदर दिसते. चला आता खाली जाऊया. तर आपण चांदणी तलाव तरी बघितलंच. ही जी बाजूला एक वास्तू आहे हिला सजना बारव असं म्हणतात. ही सजना बारव चांदणी तलावाच्याच बाजूला आहे. यात खूप पाणी आहे आणि इथनं ते तुम्ही पाहू शकता. इथे बहुधा आत छोट्या छोट्या खोल्या केलेल्या आहे की नाही. हा आहे बघा या समोर. पाणी बघा किती आहे खोल. पण हे पाणी मला वाटतं कसंच याचा उपयोग होत नाही आहे. त्यामुळे हे पाणी तसंच आहे. हिरवं झालं आहे. याला खरंच साफसफाईची गरज आहे. आपण त्या ठिकाणी जाऊन बघूया. तर ही सजना बारव आहे म्हणजे सजना विहीर. याला ना मोठ म्हणतात. ही मोठ लावायचे शेताला किंवा पाणी द्यायचं असेल वर काढायचं असेल तर ही लावायची. हे बांधकाम आहे इथलं. इथं छोट्या छोट्या खोल्या केलेल्या आहेत. तर आतमधून आपण बघूया. तर इथे छोट्या छोट्या 2 रूम्स आहेत. ही एक जी दिसत आहे ती ही पुरातनच आहे आणि तिथली एक. तर अशा 2 रूम्स आहेत. बॅक मध्ये शेत आहे तिकडे. चला जाऊया तिकडे. हा याला वर जाण्यासाठी रस्ता सुद्धा आहे. सो आय एम नॉट गोइंग टू गो अपस्टेअर. पण तुम्हाला जर सांगितलं इथे येताना खबरदारी घ्या. लहान मुलं असणार तर जवळ जाऊ नये विहिरीच्या. एवढंच काय ते सांगणं आहे. तर अशी दिसते ही सजना बारव म्हणजेच सजना विहीर. मला वाटतं तेव्हाही पाण्याची टंचाई त्या काळात असावी. त्यामुळेच एवढ्या बलाढ्य मोठ्या मोठ्या विहिरी बांधून ठेवण्यात आलेल्या आहे. आणि ह्यांना एक काय म्हणतात त्याला, मला जे खूप प्रश्न भेडसावत आहे तेव्हाचं पाणी, तेव्हा जे लागलेलं पाणी ते अजूनपर्यंत तसंच आहे. छोटीशी एखादी विहीर बांधली तरी तिचं पाणी कधी ना कधी आटून जाते. पण यालाही पाणी आहे. दिस इज अमेझिंग थिंग. आता आपण जाऊया सरळ पुढची जागा पाहण्यासाठी. चला. मला वाटतं पाण्यातून चांदण्या पाहण्याची मजाच काही और असणार. त्यामुळेच काहीतरी याचं नाव चांदणी तलाव असणार. हे सगळं मी म्हणतोय. आता आपण जाऊया इथनं जवळच असलेल्या मोती तलाव पाहण्यासाठी. चांदणी तलाव तुम्ही बघितलंच. चला आता जाऊया मोती तलावासाठी. सॉरी तर मी सध्या आलो आहे मोती तलावाजवळ, जे शहरापासून थोडं दूर आहे. इथे येण्यासाठी 50 रुपये लागतात आणि मी आताच ऑटोनी आलो आहे. तुम्ही ऑटोनी येऊ शकता. मोती तलाव ॲक्च्युली जिजाऊ सृष्टीच्या जवळच आहे. आपण जाऊया आता मोती तलावाकडे. तर आता आपण आलो आहोत मोती तलावाजवळ. मोती तलाव सुद्धा तितकाच प्रसिद्ध आणि पुरातन तलाव आहे सिंदखेड राजाचा. जितका आपण याआधी बघितलं, जो तलाव बघितला होता चांदणी तलाव, त्याच एवढं. इथे संपूर्ण काळ्या दगडांनी बांधकाम केलेलं आहे याचं. याला पाणी थोडं कमी आहे. पण जो चांदणी तलाव आहे तो संपूर्णतः आटलेला आहे. याला तरी थोडं पाणी आहे. इथे या भिंतींवर सुद्धा झाडं उगवलेली आहेत. यात रूम आहे बहुतेक. आपण ती बघूया आतून कसं दिसते. तर हा आहे सुंदरसा मोती तलाव. मोत्यासारखंच ॲक्च्युली खरोखर मध्ये चमकतो आहे. हे पाणी जर चांगलं असतं तर नक्कीच याच्या नावाप्रमाणे चमकत असतात. या ज्या भिंती बघताय तुम्ही, या तेव्हाच्या पुरातन भिंती आहेत. इथनं आतमध्ये जाण्यासाठी रस्ता आहे. जाऊन बघूया जर जाता आलं तर. जाऊन बघूया मोती तलावाच्या आतल्या रूम्स आहेत या. या सरळ तुम्हाला खाली तलावाकडे घेऊन जातात.
वाटतं खाली काही नाही आहे, खाली फक्त भिंत आहे आणि पायऱ्या आहेत, म्हणजे तुम्ही खाली उतरू शकता. आपण वरच जाऊया. इथे रूम्स आहेत पण त्या बंद आहेत. ह्या मोती तलावाच्या आतला भाग आहे, तो वरून बंद होता त्यामुळे तो मी नाही दाखवू शकलो, पण त्यात अशा खोल्या खोल्या टाईप केलेलं आहे आणि आतमध्ये एक विहीर सुद्धा आहे. तर याला काय म्हणतात, त्याला आर्च केलेलं आहे आणि मधात विहीर दिसते, तेवढंच काय हे मोती तलाव आहे. तर सुंदरसा असा हा तलाव म्हणजेच मोती तलाव तुम्ही बघितला असणारच. तर ह्या सगळ्या जागा आय होप की तुम्हाला आवडतील, नक्की पाहण्यासारख्या आहे. तेव्हा इथं म्हणजेच सिंदखेड राजामध्ये नक्की या. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणार. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा लवकरच नवीन ठिकाणी नवीन जागेवर. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय अँड टेक केअर.